वाटायला लागले. हॅलो हाय गुड मॉर्निंग, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात सगळे मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. आणि तुम्हाला हे बाहेरचं बघून ओळखण्यात आलंच असेल की आम्ही गावी आलोय. रात्री 12ला बसलो होतो आणि आता 7:45 झालेले आहेत. तर आम्ही नेसरीच्या थोडंसं पुढे आलोय आणि आता थोडेसे एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही चंदगडला उतरू. आणि म्हणजे माझ्या सासरी तर बरेच महिने आम्ही आलोच नव्हतो आणि आता तिथला सप्ताह पण आहे, आज आहे, तर म्हटलं यावं. आणि मग आता विहान झोपलेला आहे. विहानचं प्रवासामध्ये एवढंही काही टेन्शन नसतं. तो खूप म्हणजे खूप छान झोपून जातो आणि स्लीपर असल्यामुळे कसं आम्ही दोघंही म्हणजे आम्ही सगळे छान झोपून आलेलो आहोत. त्यामुळे एवढं काही प्रवासाचाही आम्हाला काही एवढा त्रास झालेला नाही आहे. आता आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचू आणि तिथला महाप्रसाद आहे. तर मग गेल्यानंतर मग आम्हाला ते पण सगळं आवरायचं आहे. आणि म्हटलं होतं की बघू टाईममध्ये पोहोचतोय की नाही पोहोचतोय, पण ते ठीक आहे. आम्ही टाईममध्ये म्हणजे 8-8:30 पर्यंत आम्ही पोहोचू घरी. आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन सगळं मग आवरून दुपारी मग दुपारी असतं म्हणजे त्यांचं दुपारनंतर काय असेल ते महाप्रसादाचं जेवण असतं, मग तिकडे जायचं आहे आवरून. आणि विहानचं तरी काही म्हणजे एवढंही काही टेन्शन नाही आहे. काल तो खूप दमला होता, त्यामुळे तो प्रवासामध्ये खूप छान झोपलेला आहे. आणि रात्री बसल्यामुळे कसं त्याच्या खाऊचं वगैरे काही टेन्शन नव्हतं. सगळं आवरलं आम्ही गेल्यानंतर. तिकडून हुरडा पार्टी नंतर आल्यानंतर आम्ही घरी गेलो, छान सगळं आवरलं. आणि मग निवांत 12ला म्हणजे घरातून 10:30ला वगैरे आम्ही निघालो. 12ला वगैरे ट्रॅव्हल सुटली आणि आता म्हणजे 8 ते 8:30च्या दरम्यान आम्ही आता चंदगडमध्ये पोहोचू. तिथून थोडीशी रिक्षा वगैरे करून मग घरी जाईन. आणि तुम्हाला जर गावाकडचे माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर तसं मला कमेंट करा, म्हणजे मी तसे बनवत जाईन. आणि आता पोहोचूच आम्ही थोड्या वेळामध्ये. आणि गावाकडे आल्यावर आपल्या थोडीशी इथं जरी आलं ना तरी काही फिलिंग वेगळीच असते. आणि मी तरी खूप म्हणजे मला वाटतं 9 महिन्यानंतर यायला लागले. जेव्हा विहान 7 मंथचा होता तेव्हा त्याच्याबरोबर त्याला घेऊन आम्ही पुण्याला गेलो होतो. त्याच्यानंतर मग मी आलीच नव्हती कुठं लहान बाळाला घेऊन फिरवायचं म्हणून. तिथल्या तिथंच कुठं पण जात होतो, पण गावी येणंच झालं नव्हतं. 2 वेळेला यायचं म्हटलं, पण तो तेव्हा नेमका आजारी पडला म्हणून काय येणं झालंच नाही. आणि आता म्हटलं छान सप्ताह पण आहे आणि थोडंसं मलाही ना खूप म्हणजे कंटाळा आला होता एकाच ठिकाणी राहून म्हटलं चला आपण थोडंसं फिरून येऊया, थोडंसं फ्रेश होऊन येऊया. म्हणून मग आम्ही असा प्लॅन केला की गावी जायचं म्हणून. आणि मग आम्ही आलो. छान उठलेला आहे आणि त्याला खिडकीपाशी बसायचं आहे. पडशील पिलू आरशामध्ये बघून मजा करतो. लागेल ना. कुठं आला तू विहान? अरे अले कुठं आला तू? पाहिला 17 मंथ चालू आहे. अरे आई बोरत अंजू करतो तू. चल आपल्याला आता उतरायचं आहे. मामाचं कॉलेज दाखवते थांबा तुला. हो आले पळशील ना. ते बघ वाव छान. गावाकडे आल्यावर एक वेगळंच हे वाटतं नाही असं. विहान खूप नौटंकी आहे हा. तिथे जातोय, लावून घेतोय आणि परत येतोय सांगायला. थोडी घेतलायस का बाबू? मारतात. बस खाली चालू झाली गाडी. पडशील. बस खाली इथं पकडून बस. पडशील पिलू. बस खाली. डॅडीच्या गावाला नाही, विहानच्या गावाला आलोय आम्ही आता. हो ना विहान? तुझ्या गावाला आलोय ना आपण. हात घाण करू नको पिलू. लागलं नाकाला. नाही बघू लेल झालं म्हणून मस्ती नाही करायची. झालं बघ झाड बघ रेड झालं.
थांब मम्माचं कॉलेज दाखवूया आपण. मम्माच्या आणि डॅडू बघ कोणत्या कॉलेजला होते दाखवते. हा ट्रॅक्टर बघ ऊसाचे चाललं. ऊसाचे ट्रॅक्टर इकडे असतोय ऊस जास्त नसतोय असेल ना. अरे आणि बाय बाय कर गाडीला. खुश आहे बाबा. आपण दोघं पण तसं झोपून छान झोपला दोघं पण. सगळे हात घाण करून घेतले. हो मम्माचं कॉलेज. मम्माचं कॉलेज सगळे चेंज वाटायला लागले. तर आपण खूप दिवसाने आल्यावर चला आलं चंदगल आलं उचलूया. घेऊया नको हे बघ गजरा घेऊया. हात नाही लावायचा. हात नाही लावायचे बघ. गजरा घेऊया आपण. आईला गजरा घेऊया. हा रांगोळ्या काढल्यानंतर चला घरी आल्यावर छान फ्रेश वगैरे झाली. आंघोळ वगैरे केली आणि आता तयार होऊन आता आम्ही चाललोय मंदिरकडे. बाकी सगळे इथं गेलेच आहेत. आता मी पण चाललेली आहे. चला आज आमच्या इथला सप्ताह बघूया आपण. नाही कधीच करत नाही म्हणत होती ना. हे बघ आज रंगे हात पकडून आणलाय बघ माझ्या पाठीमागे. यशोदा मैयाने पाठीमागं बघितलं त्या गवळणीच्या आणि सो आमचे एक एक ही फॅमिली मेंबर आहेत. आधी ऋषी, रोहन, काका आणि हा आमचा छोटा डॉल. बाकी यांना ओळखतात सगळे. हात तिच्या हातात दिल्यामुळे ती ओळख घेऊन आली खरी. आता मात्र त्या हे पोर बघितल्यावर ती खजील झाली गवळण. आपल्या पोराला 2 फटके लावले म्हणजे तू कुठनं कलमडलंस आणि मध्ये. कुठेच तो आता थोड्या वेळात. आणि माझ्या सासूबाई मी दाखवते. ह्या एक सासूबाई आहेत. ह्या एक सासूबाई आहेत आणि ह्या आत्ती आहेत. अगं आणि ही माझी आणखी एक नंदूबाई आहे. आणि बाकीचे मेंबर आणि अजून आहेत बरेच. येतील तसे मी दाखवत जाईन. सासवा सगळ्या तयार आहेत आरती घेऊन.
आधी फोटो काढ. मम्मीला आवडते वाटतं. आता आम्हाला आदिनी आणि ऋषी कुल्फी देऊन गेलेत. बराच वेळ आम्ही उन्हामध्ये थांबलो होतो. थोडंसं कुल्फी वगैरे खातो आणि एवढ्यात विहान पण येईलच. तो झोपला आहे. तोपर्यंत आम्ही मस्त कुल्फी वगैरे एन्जॉय करतो. आणि पालखी वगैरे आहे ती पुढं गेलेलीच आहे, तिथं आहे. तोपर्यंत आम्ही निवांत तिथं बसून घेतो. आता हा बाय बाय.
लागेल त्याला ताल यायला. नाही खायचं बिलू बघतो मला देतोय. मला कुठं मिळालंय ते बघा. कधी नाही ते त्याला भेटलंय. ते सुद्धा मध्ये मध्ये डॅडू खायला. त्याला आता कळालं ते खायचं. हा त्याला माहित. त्यांनी तिथं गेलेलो ना तर त्यांनी खाताना तो बघितला आणि त्यांच्या हातामधला घेतला त्यानं. असं झालं का? अच्छा अच्छा. नाहीतर त्याला माहित नव्हतं ते खायचं असतं म्हणून. ते अजून कळलं नसतं. ते आम्हाला खाताना असं मान वरती करून बघितला त्यांना. त्याला चॉकलेट वगैरे काय असतं ते काय माहित नाही अजून. गाल नुसतं लाल लाल झाले. थोडा वेळ जाऊन आला तरी रडणार ग. बस येऊन बसून दे. घरात बसूनच लाल झाला तो. शांत बसला तो ह्याचा नॉर्मल आहे आपला. हिरोच एकदमच हिरो. बाप रडवू नको. मध्ये मध्ये कशा हे करूलेस. आता घे घे घे. हा खोट खोट पण रडतोय. गोंधळ रस्त्याच्या आधी कमानी आहे का नाही. तिच्या हातात ही विषयाची पूर्वी स्टँड आहे. बाबू मला भरव की. झालं मंडप बघतो. जेवण जेवलं पाहिजे ना सप्त्याचं. अजून एक आहे. ओव्हरफ्लो भरली आताच. फायनली निवांत बाहेर पडल्यासारखं वाटायला लागले. मासे असतील मोठे मोठे. सो ऋषी आमचा या धरणाविषयी थोडीशी माहिती देत आहे सगळ्यांना. हा सांग ना. आता तू काय म्हणत होतास ना. कोणतं धरण सांग की. हा तर इथे सगळं बघू शकता. साईडनं सगळं जंगल सारखं आहे. आणि हे आहे झांबऱ्याचं धरण. हो ना. झांबरे धरण आहे. खूप छान आहे. आणि आता हे संध्याकाळचा व्ह्यू आहे बघा. मस्त आहे एकदम. सगळं चारी बाजू नुसता जंगल आहे. आणि इथं रात्रीचे हे असतात ना गविरेडे वगैरे. आणि ह्या सगळ्या जंगलामध्ये रात्रीचे गविरेडे वगैरे असतात. आणि ह्यांच्या गावामध्ये पण रात्रीच्या बाजूला सगळे गविरेडे फिरत राहतात. त्यामुळे शक्यतो रात्री जसं कोणी बाहेर जात नाही. आणि असं निवांत मला असं फिरायचं होतं तसं आम्ही आलेलो आहोत. कारण पुण्याला असलं की हे असं काही जाताच येत नाही. आणि गावी आलोय तसं म्हटलं थोडंसं फिरून घ्यावं. आणि मग ह्यांच्या गावापासून हे 10 किलोमीटर आहे का.
10 किलोमीटरवर आहे डिस्टन्सवर, पण खूप छान आहे. सो आता हे सगळंच होते म्हणून आम्ही थोडंसं फिरायला आलेलो आहोत आणि बघू शकता एकदम छान आणि असं निवांत आणि शांत वाटायला लागलं इथं. मेन म्हणजे असं सगळं बघितलं तरी. आणि तर विहानची मस्ती चालू आहे, त्याला मातीमध्ये खेळायला भेटलंय. काय करतोस तू विहान? विहान हाय कर सगळ्यांना. त्याला इथं गावी आल्यापासून आज सकाळपासून नुसतं मातीमध्येच खेळतोय तो. ऐकत तर काही नाही, इकडे तिकडे बोलतोय. पकड पकड डॅडूला पकड, डॅडूला पकड बा. चलो 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 चलो. बाबा खेळू दे त्याला, मनसोक्त मातीमध्ये खेळू दे त्याला. पुण्याला भेटत नाही ना खेळायला, म्हणून तू इथं खेळायला लागलाय. कसं वाटतं मग तुम्हाला गावी येऊन? मस्त फ्रेश वाटलं. फ्रेश वाटलं का? जंगलामध्ये गावच आहे तुमचं, मग वाटणारच तुम्हाला फ्रेश. मग आता कोणती शिकार करणार? शिकार नाही का? बाय लागेल ना. या 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 या. पकडा पकडा मम्माला पकडा. भो तिथून घेऊन इथे टाकला. काका कुठे गेले? मी चाललो वरती. नको 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 नको. कुठे चढले काका वगैरे? आम्ही विहान आहे त्यामुळे आम्ही वरती नाही चढलो, पण मस्त हे लोक एन्जॉय करायला. संध्याकाळचं छान वाटतं इथं. मार दे खाली म्हणजे. नाही घ्यायचं. विहान हे कुठं चढा लागलास तू? नको विहान. कुठे आहेत काका वगैरे? बस बस या खाली या खाली. चल खाली. ते काका ते बघ तिकडे काय करायचं. हे बघ काका, हे बघ इकडे 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 इकडे. होय तुम्हाला तो हे करतोय आणि इकडे गेल्यासारखं करतोय आणि त्याला तिकडेच पायऱ्यापाशी जायचं आहे. आणि विहान मार खाशील. हळू हळू हळू. सावकाश. बघितलास किती आगाव आहे. इकडं इकडे तिकडे नाही ते बघ आतो आहे तिकडे जा. विहान मार दिन मी. चल इकडे पाण्यात दगड मारा. घे तू पण घे. असं मारायचं. ते बघ काका ते काय करायला लागले बघ, मासे पकडायला लागलेत काका त्याने बघ. सो चला तर मी हा ब्लॉग ना आता इथंच एंड करते, कारण आल्यापासून सकाळपासून नुसता इकडं तिकडंच होत आहे. आता इथून जाऊन थोडंसं आवडतं. आणि एक म्हणजे सकाळपासून बिलकुल पण घरामध्ये लाईट नाही आहे, म्हणजे पूर्ण गावामध्येच नाही आहे. सोमवारचं काहीतरी लाईट नसते वाटतं, त्यामुळे मोबाईलमध्ये पण बिलकुल पण चार्जिंग नाही आहे. त्यामुळे मी हा ब्लॉग आता इथंच एंड करते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.